झुलॉजी ऑप्शनलचा सिलेबस बघितला तर सिलेबसमध्ये पहिला टॉपिक आहे कॉर्डिनेट नॉन कॉर्डिनेट, दुसरा आहे त्याच्यामध्ये इकोलॉजी. या इकोलॉजीमध्ये जर त्याच्यामध्ये आतमध्ये जर बघितलं तर पहिला टॉपिक आहे तो म्हणजे बायोस्फिअर, दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे पॉप्युलेशन. आणि याच पॉप्युलेशनचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याकरता व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन, पॉप्युलेशन म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. देन व्हॉट इज मीन बाय पॉप्युलेशन, अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ सेम स्पेसीज लिव्हिंग इन अ सेम एरिया ॲट अ गिवन टाइम इज नोन ॲज पॉप्युलेशन. ही पॉप्युलेशनची डेफिनेशन आहे. एमपीएससी आणि युपीएससीच्या सिलेबसमध्ये जर बघितलं तर हे जे काही पॉप्युलेशन आहे या पॉप्युलेशनला आणखी 3 पद्धतीने सब डिवाइड केलेलं आहे, सब टॉपिकमध्ये डिवाइड करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं जो टॉपिक आहे तो म्हणजे पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक, दुसरा आहे पॉप्युलेशन डायनामिक्स आणि तिसरा आहे पॉप्युलेशन स्टेबिलायझेशन. त्याच्यामधला जो पहिला टॉपिक आहे पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक, तो पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक आपल्याला आज पाहायचा आहे. आता कोणत्याही पॉप्युलेशनचे सर्टन कॅरेक्टरिस्टिक असतात. त्याच्यामध्ये पहिलं कॅरेक्टर आहे ते म्हणजे पॉप्युलेशनची साईज. एखाद्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनची साईज किती आहे, पॉप्युलेशनची डेन्सिटी किती आहे, पॉप्युलेशनचा जो काही बर्थ रेट आहे त्याला नॅटॅलिटी म्हणतो तो किती आहे, पॉप्युलेशनचा मॉर्टॅलिटी किती आहे, डेथ रेट किती आहे ते पण पाहिलं जातं. पॉप्युलेशन डिस्पर्शन किती आहे, पॉप्युलेशन एज पिरॅमिड कसं आहे, पॉप्युलेशनचं एज डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते पण त्याच्यामध्ये पाहिलं जातं. असे एकूण 6 जे काही कॅरेक्टर आहेत ते पॉप्युलेशनचे आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि इकोलॉजीमध्ये हे जे काही शेवटचं जे काही आपण एज डिस्ट्रीब्युशन किंवा एज पिरॅमिड म्हणतो, हे जे काही कॅरेक्टर आहे हे खूप महत्वाचं आहे. इकोलॉजीमध्ये खूप महत्वाचं आहे, कारण 2 स्पेसीज आपण जेव्हा कम्पेअर करतो तेव्हा एज डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून आपण त्याला कम्पेअर करत असतो. त्याच्यामुळं हे जे काही कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर खूप महत्वाचं आहे. कोणतंही पॉप्युलेशन असू द्या, कोणत्याही पॉप्युलेशनमध्ये जर आपल्याला त्या कम्पेअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये 3 टाईपचे एजेस आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. कोणतेही पॉप्युलेशन टायगरचं असू द्या, माणसाचं असू, त्याच्यामध्ये 3 टाईपचे एजेस आपल्याला हमेशा पाहायला मिळतात. एक आहे प्री रिप्रोडक्टिव्ह एज, त्याला आपण बालावस्था म्हणतो. दुसरा आहे रिप्रोडक्टिव्ह एज, त्याला आपण युवावस्था म्हणतो, त्याला म्हणजे आपण मॅच्युरिटी म्हणतो. तिसरं आहे त्याच्यामध्ये एज पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज, त्याला आपण ओल्ड एज असं म्हणतो. या एजेस जेव्हा आपण एकामेकावर ठेवतो, एकामेकावर प्लॉट करतो, तेव्हा त्याच्यापासून जो बनणारा ग्राफ आहे त्याला एज पिरॅमिड असं आपण म्हणतो. हा जो एज पिरॅमिड आहे, हा एज पिरॅमिडचा जो शेप आहे तो शेप पण काही सर्टन ज्या काही फॅक्टर्स आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये त्या पॉप्युलेशनची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी किती आहे त्याच्यावर तो त्याचा शेप ठरत असतो. मग रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी म्हणजे काय? समजा एक पर्टिक्युलर पॉप्युलेशन आहे, ते पॉप्युलेशन पर्टिक्युलर टाइममध्ये किती रिप्रोड्यूस करू शकतं है ना, हे ते म्हणजे काय त्याची रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी. आणि ही जी रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आहे ती पण 3 प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. एक आहे मोर रिप्रोड्यूस करणारे पॉप्युलेशन, दुसरं आहे इंटरमिजिएट रिप्रोड्यूस करणारे पॉप्युलेशन, तिसरं आहे लेस रिप्रोड्यूस करणारे पॉप्युलेशन. अशा 3 पद्धतीचं पॉप्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच कॅरेक्टरवर आपल्याला या एज जे पिरॅमिड आहे त्याचे प्रकार पाहायला मिळतात. त्याचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे ब्रॉड बेस पिरॅमिड. जेव्हा पिरॅमिड ड्रॉ करतो है ना, जेव्हा पिरॅमिड ड्रॉ करताना एक रूल आहे. सर्वात खाली प्री रिप्रोडक्टिव्ह एज आलं पाहिजे, त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह एज आलं पाहिजे आणि त्याच्यावर सर्वात वर पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज हे आपल्याला त्याच्यावर ठेवावं लागतं. तेव्हाच तो जो एज पिरॅमिड आहे तो व्यवस्थित पद्धतीने आणि करेक्ट पद्धतीने, हा रूलच आहे, तो करता येतो. समजा एक पॉप्युलेशन आहे, एका पॉप्युलेशनमध्ये 350 मेंबर आपल्याला पाहायला मिळतात आणि या 350 मध्ये सर्व टाईपचे मेंबर आले, म्हणजे प्री रिप्रोडक्टिव्ह असेल, रिप्रोडक्टिव्ह असेल, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह असेल, हे 3 मेंबर त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आणि हे जे 3 आहेत हे 3 एकामेकावर व्यवस्थित पद्धतीने प्लॉट केलेले आपल्याला पाहिजे. समजा आपल्याला ते प्लॉट करायचे आहेत तर पहिले आपल्याला रिप्रोडक्टिव्ह एज घ्यायला पाहिजे. जर समजून घ्यायचं असेल व्यवस्थित पद्धतीने रिप्रोडक्टिव्ह एज जर आपण घेतलं, समजा सपोज त्याच्यामध्ये 100 मेंबर आहेत आणि हे 100 मेंबरनी 200 मेंबर पैदा केले, तर ते जे काही रिप्रोडक्टिव्ह आहेत, जे काही प्री रिप्रोडक्टिव्ह आहेत ते 200 होतात है ना. 100नी 200 पैदा केले तर ते रिप्रोडक्टिव्ह आहे आणि फुल एनर्जीने केले, पूर्ण एनर्जी त्यांनी लावली. एनर्जी जास्त असल्या कारणाने तर जे काही पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आहेत ते कमी पैदा होतील, ते कमी राहतील, कारण त्याचे जे काही डेथ आहेत त्या कमी राहतील. म्हणजे काय आहे, जे काही रिप्रोडक्टिव्ह आहे ते 100 असतील, त्यांनी जर 200 पैदा केले तर ते 200 100 की झाले 300. आणि जे काही पोस्ट रिप्रोडक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती पाहायला मिळतील, 50च पाहायला मिळतील. काय आहे म्हणजे काय आहे, तो जो काही पिरॅमिड आहे तो कसा टोकासारखा बनेल. आणि या पिरॅमिडला आपण काय म्हणतो, ब्रॉड बेस पिरॅमिड असं म्हणत असतो. यात एक लक्षात ठेवायला पाहिजे की जे काही रिप्रोडक्शन आहे, ज्या पद्धतीने रिप्रोडक्शनसाठी एनर्जी लावली जाते
त्यामुळे यामध्ये सर्वात जास्त पॅरेंटची डेथ होत असते. जेवढी जास्त तुम्ही एनर्जी लावाल तेवढी जास्त जे काही पॅरेंट आहे त्याची डेथ होत असते. म्हणून या ज्या काही पोस्ट एज आहेत हे कमी मेंबर तिथं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे असा टाईपचा तो पिरॅमिड तयार होत असतो. म्हणून या पिरॅमिडला काय म्हणतो आपण ब्रॉड बेस पिरॅमिड असं म्हणत असतो. आणि हा जो ब्रॉड बेस पिरॅमिड आहे हा ग्रोईंग पॉप्युलेशनचा आहे. या पॉप्युलेशनमध्ये हमेशा ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत असते. त्याच्यानंतर दुसरा जो पिरॅमिड आहे तो बेल शेप आहे. तुमची घंटी बघितली असेल तुम्ही शाळेमध्ये किंवा जो घंटा आहे बेल शेप पिरॅमिडचा दुसरा जो पार्ट आहे तो आहे. त्याच्यामध्ये जर सेम पद्धतीने रिप्रोडक्शन करणारे जे काय आहे सपोज 100 मेंबर आहेत आणि 100 मेंबरने 100च केले, जास्त एनर्जी यूज न करता 100च पैदा केले, एनर्जी जास्त यूज नाही झालेली आहे आणि जे काही एनर्जी जास्त यूज न झाल्यामुळे काय आहे पॅरेंटची जी काही डेथ आहे ती कमी होईल. त्याच्यामुळे काय आहे जो पिरॅमिड बनेल तो कसा बनेल बेल शेपचा आपल्याला पिरॅमिड तिथं बनताना दिसेल. त्याच्यामुळे काय आहे या टाईपचं जे काही पिरॅमिड आहे या पिरॅमिडला स्टेबल ग्रोथ पिरॅमिड म्हणतात आणि याच्यामध्ये जे काही ग्रोथ आहे ती स्टेबल असते. कारण 100 मेंबरनी 100च मेंबर काय केल्या पैदा केल्या म्हणून काय स्टेबिलिटी तिथं आहे. तिसरा जो काही शेप आहे तो म्हणजे अर्न शेप पिरॅमिड म्हणतात त्याला. समजा त्याच्यामध्ये आपण 100 मेंबर आहेत, 100 मेंबरने 100 न पैदा करता खूप कमी 25च पैदा केले है ना, 100 न करता 25च केले तर म्हणजे काय खूप कमी केले, खूप कमी एनर्जी यूज करून त्यांनी केलेलं आहे. खूप कमी एनर्जी केले म्हणजे खूप कमी डेथ, म्हणजे काय आहे पॅरेंट्स जे आहेत ते खूप जास्त मोठ्या पद्धतीने पॅरेंट आपल्याला तिथं पाहायला मिळतात. पोस्ट एजमध्ये जे मेंबर आहेत ते खूप जास्त आपल्याला तिथं पाहायला मिळतात. असे एकूण 3 टाईपचे पिरॅमिड आपल्याला आपल्या ह्या इकोलॉजीमध्ये पाहायला मिळतात. त्या 3 टाईपमध्ये पहिला आहे तो म्हणजे ब्रॉड बेस, तो रॅपिड ग्रोथ, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ सोबत त्याचं एक्झाम्पल जर घ्यायचं असलं ग्रासहॉपर त्याचं एक्झाम्पल आहे. दुसरा जो आहे तो बेल शेप, त्याच्यामध्ये स्टेबल ग्रोथ पाहायला मिळते. एक्झाम्पल जर झालं तर जे काही ह्युमन डेव्हलपिंग कंट्रीमधले जे काही माणसं आहेत, जे काही पॉप्युलेशन आहेत ते आपण त्याचं करू शकतो. अर्न शेप म्हणजे मटक्याचा शेपचा आकार आहे त्याला. अर्न शेपमध्ये त्याला निगेटिव्ह ग्रोथ म्हणतो, डिक्लायनिंग पॉप्युलेशन आपण म्हणू शकतो आणि त्याचं एक्झाम्पल जर झालं तर तसं एक्झाम्पल आपल्याला इथं कुठं नाहीये. पण जर ट्रॅजेडी झाली तरच ते आपल्याला त्या टाईपचा जो पिरॅमिड आहे तो पाहायला मिळतो, अदरच आपल्याला पाहायला मिळत नाही. असे एकूण हे सर्व ते जे काही पिरॅमिड्स आहेत ते पिरॅमिड आपल्याला इथं या आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन आहेत आणि हे तुम्हाला मी थोरली सांगून दिलेले आहेत.